नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणातला हा 6वा मुद्दा आज आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्म अर्थशास्त्राचं पहिलं महत्त्व या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे, ते म्हणजे किंमत निर्धारण. तर विद्यार्थी मित्रांनो, याही अगोदर आपण या विषयीची चर्चा केलेली आहे की ज्या पद्धतीनं अर्थव्यवस्थेमध्ये विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवा उत्पादित केल्या जातात, या सर्व वस्तू आणि सेवांच्या किमती कशा निश्चित करायच्या या संदर्भातलं विवेचन सूक्ष्म अर्थशास्त्र करतं. त्याचबरोबर या विविध वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाकरिता जे उत्पादनाचे घटक वापरले जातात, या उत्पादन घटकांच्या किमती देखील कशा निश्चित करायच्या याचं देखील विवेचन सूक्ष्म अर्थशास्त्र करतं. याचाच अर्थ की अर्थव्यवस्थेतल्या सर्वच उत्पादकांसाठी म्हणजेच व्यावसायिक किंवा उद्योजक यांच्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाशिवाय अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित होणाऱ्या अथवा निर्माण होणाऱ्या वस्तू आणि सेवा तसेच उत्पादन घटकांच्या किमती निश्चित करता येणं शक्य नाही. म्हणजेच किंमत निर्धारणासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र अतिशय महत्त्वाचं आहे. तसेच दुसरे महत्त्व या ठिकाणी दिलेलं आहे, ते म्हणजे व्यावसायिक निर्णय. तर विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेमध्ये अनेक नवनवीन उद्योजक निर्माण होत असताना त्यांना सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास असणं अतिशय गरजेचं असतं, आवश्यक असतं. कारण व्यावसायिकांना निर्णय घेण्यास सूक्ष्म आर्थिक सिद्धांत महत्त्वाचे आहेत. मग कोणताही व्यावसायिक आपल्या क्षेत्रामध्ये उत्पादन घेत असताना त्या उत्पादनाची किंवा त्या उत्पादनाचा जो खर्च आहे, या खर्चाची निश्चिती त्याला करता आली पाहिजे. त्याचबरोबर त्याच्या व्यवसायामध्ये निर्माण होणाऱ्या वस्तूंच्या किमती त्याला निश्चित करता आली पाहिजेत. आणि फायद्यामध्ये राहायचं असेल किंवा आपल्या व्यवसायाचं भविष्य उज्ज्वल ठेवायचं असेल तर त्यासाठी त्याला महत्तम उत्पादन घ्यावं लागेल. आणि महत्तम उत्पादन घेत असताना जास्तीत जास्त नफा कसा मिळेल या दृष्टीनं तो प्रयत्नशील असला पाहिजे. आणि हे सर्व करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास त्याला करावाच लागेल. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होणाऱ्या नवीन व्यावसायिकांसाठी, उद्योजकांसाठी सूक्ष्म अर्थशास्त्र अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तिसरं सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, ते म्हणजे शासनास उपयुक्त. तर विद्यार्थी मित्रांनो, शासन किंवा सरकार हे देखील सूक्ष्म अर्थशास्त्राचा बारकाईनं अभ्यास करत असतं. कारण लोककल्याणासाठी शासनाला अनेक धोरणं आखावी लागतात, ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं सरकारी करविषयक धोरण आहे, सार्वजनिक खर्चाविषयक धोरण आहे, त्याच पद्धतीनं किंमतविषयक धोरणे आहेत. अनेक अशा प्रकारची कल्याणकारी धोरणांची आखणी करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र शासनास किंवा शासनाला अतिशय उपयुक्त ठरत असतं. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासातूनच खऱ्या अर्थानं राष्ट्राची आर्थिक स्थिती कशी आहे याच्या संदर्भातली माहिती ही सरकारला किंवा शासनाला समजत असते. आणि त्या माहितीचा आधार घेऊनच अनेक कल्याणकारी धोरणं राबवण्याचं काम सरकार करत असतं. यामुळेच आपल्या असं लक्षात येईल की सूक्ष्म अर्थशास्त्र हे शासनाला देखील अतिशय उपयुक्त आहे.
तसेच पुढचे वैशिष्ट्य विदेश व्यापार. प्रत्येक अर्थव्यवस्था ही आंतरराष्ट्रीय व्यापार चालू ठेवत असते, करत असते. सूक्ष्म अर्थशास्त्राच्याच अभ्यासातून प्रत्येक अर्थव्यवस्थेला जकात शुल्काचे विशिष्ट वस्तूवरील परिणाम काय असतात, त्याचबरोबर कोणत्याही दोन देशांच्या चलन विनिमय दराची निश्चिती कशी केली जाते, तसेच आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायदे आणि तोटे काय असतात, यांसारख्या विदेशी व्यापारातील विविध पैलूंचे स्पष्टीकरण सूक्ष्म अर्थशास्त्रामधून मिळते. अतिशय महत्त्वाचं म्हणजे विदेशी व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यासाठी किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित असणाऱ्या सर्वच आर्थिक गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र अतिशय महत्त्वाचं ठरतं. याच्यामध्ये प्रामुख्यानं म्हणजे जकात शुल्क, त्या जकात शुल्काचा अभ्यास, त्याचबरोबर विदेशी चलन विनिमयाचा दर कसा आहे याचा देखील अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये असल्यामुळं विदेशी व्यापारासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र अतिशय महत्त्वाचं आहे. तसेच पाचवं महत्त्व आपल्याला या ठिकाणी सांगता येईल ते म्हणजे मुक्त बाजार अर्थव्यवस्था. तर विद्यार्थी मित्रांनो, मुक्त बाजार अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यासाठी आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राचा आधार घ्यावा लागतो. म्हणजेच मुक्त अर्थव्यवस्था ही अशी अर्थव्यवस्था आहे की ज्यात वस्तूच्या उत्पादनाबाबत कोणते, कसे आणि किती उत्पादन करावे यांसारखे आर्थिक निर्णय खाजगी पातळीवर घेता येतात किंवा घेतले जातात. लक्षात घ्या, कोणताही उद्योजक किंवा व्यावसायिक वस्तूचं उत्पादन करत असताना किंवा करण्यापूर्वी त्याला नेहमी हे 3 प्रश्न पडतात की कोणत्या वस्तूचे, कसे आणि किती प्रमाणात उत्पादन घ्यावे. त्याची ही दुविधा दूर करण्याचं काम या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्र करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्म अर्थशास्त्र हे मुक्त बाजारपेठीय अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यासाठी अतिशय उपयुक्त असल्याचं या ठिकाणी दिसत आहे. त्याच पद्धतीनं 6वं महत्त्व आपल्याला सांगता येईल ते म्हणजे आर्थिक प्रारूपांची निर्मिती. सूक्ष्म अर्थशास्त्र सुलभ प्रारूपांद्वारे विविध गुंतागुंतीच्या आर्थिक परिस्थितीचे आकलन करण्यास सहाय्य करते. जसं की विविध संज्ञा असतील, संकल्पना असतील, त्याच पद्धतीनं काही आर्थिक परिभाषा आहेत. अशा नवीन आर्थिक विश्लेषणाची साधने यांसारख्या घटकांच्या माहितीसाठी हे शास्त्र अतिशय महत्त्वाचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्रामध्ये असणाऱ्या विविध प्रकारच्या संज्ञा, संकल्पना, परिभाषा तसेच नवीन आर्थिक विश्लेषणाची साधनं यांची माहिती मिळविण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र हे अतिशय उपयुक्त आहे. म्हणजेच आर्थिक प्रारूपांची निर्मिती करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्याचबरोबर शेवटचं महत्त्व आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे ते म्हणजे कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र हे कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्म अर्थशास्त्र उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर करून समाजाचे महत्तम कल्याण कसे साधता येईल
याचा अभ्यास करते. त्यामुळे समाजाच्या कल्याणाच्या माहितीसाठी सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची 7 महत्त्वाचे मुद्दे आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहेत. यामध्ये सर्वच्या सर्व मुद्दे आपल्याला व्यवस्थितपणे समजलेले असतील. हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, त्याच्या नोट्स लिहून काढा आणि मोकळ्या वेळेत आपण या सर्व घटकांचा अभ्यास करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर पहिल्यांदाच माझा हा चॅनल पाहत असाल तर कृपया हा चॅनल सबस्क्राईब करा. लाल रंगाचं जे बटन दिसत आहे सबस्क्राईब, ते बटन दाबा आणि त्याच्याजवळच असणारा जो बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा. पुढचा मुद्दा घेऊन मी तुम्हाला लवकरच भेटेन. तोपर्यंत नमस्कार.